नेरळ ग्रामपंचायतमधला गैरकारभार काही दिवसांपूर्वी पंचायत समिती सदस्य भगवान संचे यांनी उघड केला होता। पाण्याचे कनेक्शन देऊन त्यापोटी लाखो रुपये घेतल्याचे पुरावे संचे यांनी समोर आणले। मात्र त्यापोटी ग्रामपंचायतच्या तिजोरीत एकही रुपया जमा नसल्याची बाब देखील त्यांनी स्पष्ट केली होती। याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडे मात्र कोणतंही उत्तर नव्हतं। बरं, हे काही एक प्रकरण नव्हतं। अशा प्रकरणांचा ढीगच भगवान संचे आणि माजी ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश मोरे यांनी समोर आणून ठेवला, तरी याबाबत स्पष्टीकरण द्यायला कोणीही धजावलं नाही। त्यामुळे ही बाब गंभीर आहे। नेरळ ग्रामपंचायत क्षेत्राबाहेर कनेक्शन देण्यात येऊ नये असा ग्रामसभेत ठराव झालेला असताना देखील ममदापूर भागात बिल्डरपुढे लोटांगण घालत पाणी कनेक्शन देण्यात आलं होतं। तर बिल्डरने देखील 2 HP मोटर लावून त्याने पाणी उपसा केला। त्यामुळे खांडा भागात पाण्याची कमतरता निर्माण झाली। यासाठी देखील लाखोंचा व्यवहार झाला। मात्र हे पैसे गेले कुठे? संबंधित बिल्डरवर साधी कारवाई देखील झाली नाही। त्यामुळे संबंधित प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे असा आग्रह संचे यांनी धरलाय। नेरळ ग्रामपंचायतमध्ये प्रशासकीय काळात मोठ्या प्रमाणात गैरकारभार झालाय, त्याची तात्काळ चौकशी झाली पाहिजे, अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयासमोरच उपोषणाला बसेल असा इशारा भगवान संचे यांनी दिलाय। त्याबाबतचं पत्र देखील त्यांनी गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांना दिलंय। तर नेरळ ग्रामपंचायतमधील गैरकारभाराची चौकशी होणार असा शब्द गटविकास अधिकारी यांनी दिलाय। तेव्हा आता नेरळ ग्रामपंचायतमधील गैरकारभाराचा कच्चा चिट्टा बाहेर येण्यासाठी पंचायत समिती पुढाकार घेणार की त्यासाठी संचे यांना संघर्ष करावा लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र या सगळ्यात नेरळकर संचे यांच्या पाठीशी असल्याने अनेकांचा भांडा फोडणार हे मात्र तितकंच खरं आहे।